नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला गाजराचा हलवा ही रेसिपी दाखवणार आहे। गाजराचा हलवा बनवण्यासाठी बाजारातून 1 किलो देशी गाजरं आणलेली आहेत। ही गाजरं स्वच्छ धुवून तासून घेतलेली आहेत। ही सर्व गाजरं मी किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे। सर्व गाजरं किसून झालेली आहेत। गाजराचा हलवा तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्या कढईत 2 मोठे चमचे मी साजूक तूप घेत आहे। तूप गरम झाल्यावर गाजराचा किस घालून हा किस मी तुपामध्ये परतून घेत आहे। गाजराचा किस तुपामध्ये छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 लिटर गाईचं दूध घालत आहे। दुधामध्ये गाजराचा किस एकजीव करून घेत आहे आणि मंद आचेवर गाजराचा किस दुधामध्ये शिजण्यासाठी ठेवत आहे। गाजराचा किस दुधामध्ये छानपैकी शिजल्यानंतर त्यामध्ये 1 कप दुधाची पावडर घालून गाजराचा किस ढवळून घेत आहे। मिल्क पावडर गाजराच्या किसामध्ये छानपैकी एकजीव झालेली आहे। गाजराच्या किसामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे गाजराच्या किसाला दाटसरपणा आलेला आहे। आता यामध्ये वेलचीची पूड साखरेबरोबर वाटून घेतलेली आहे ती 1 चमचा घालत आहे। वेलची पूड ही गाजराच्या किसामध्ये एकजीव करून घेत आहे। आता यामध्ये 1.5 कप साखर घालत आहे। साखर घालून गाजराचा किस मी ढवळून घेत आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। गाजराचा हलवा बनवत असताना गॅस हा मंद आचेवर ठेवावा।
गाजराच्या किसामध्ये साखर विरघळलेली आहे. आता यामध्ये पिस्ताचे काप केलेले आहेत ते मी घालत आहे. तुमच्याकडे जो सुकामेवा उपलब्ध असेल तो तुम्ही घालू शकता. गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. गाजराच्या हलव्याला दाटसरपणा आलेला आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा तऱ्हेने आपण गाजराचा हलवा तयार केलेला आहे. तर आता गॅस बंद करून गाजराचा हलवा थंड करण्यासाठी ठेवून देते. तयार झालेल्या हलव्यामध्ये मी 1 चिमूट मीठ घालत आहे की ज्यामुळे गोड पदार्थाची चव वाढते. कढईला झाकण लावून गाजराचा हलवा थंड करण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर गाजराचा हलवा मी सर्व करायला घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.